नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिला मिठी मारता तेव्हा तुमचं खरं रूप तिच्या समोर येतं. स्पर्शाचं एक स्वतःचंच गूढ गणित असतं. तुमचं बोलणं विसरेल, पण ती तुमचा स्पर्श तिच्या शरीराला वारंवार आठवत असतो. मित्रांनो, दोन ऊर्जाचा हा संगम असतो. या क्षणी तुमचे डोळे, श्वास, हाताची पकड हे सर्व एकत्रित येऊन असा संदेश देतात जो बोलून कधीच व्यक्त करता येणार नाही. आणि या अशा काही गोष्टींमुळे स्त्रियांमधील तुमच्याबद्दलची ओढ खूप वाढलेली दिसून येते. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहोत की पुरुषांनी अशा कोणत्या गोष्टी करायच्या असतात जेव्हा ते स्त्रीला मिठी मारतात. चला पाहूया. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मिठी घट्ट करता तेव्हा तो अनुभव केवळ स्पर्श नसतो, तर एक भावनिक शारीरिक मोकळीक असते, ज्यामुळे तो अनुभव अधिक खोल होतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मिठीला एक सुंदर नैसर्गिक प्रवाह आणि नियंत्रण देऊ शकता, जे तिला खूप आकर्षक वाटतं. आता मिठी घट्ट करण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया, जेणेकरून तिला अधिक सुरक्षितता वाटेल आणि तुमचा स्पर्श अविस्मरणीय बनेल. हे पाहूया. आता आपण शांत ऊर्जेने आमंत्रण तर दिले आहे. मित्रांनो, विरामामुळे आकर्षणाची उत्कंठा निर्माण केली आहे. यानंतर मिठीला भावनिकरित्या खोलवर नेण्यासाठी मित्रांनो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. तिला सुरक्षित वाटावं यासाठी मिठीची पकड स्थिर आणि आरामदायी ठेवा. तुमच्या श्वासाची लय तिच्याशी जुळवा. जेव्हा मिठी घट्ट करण्याची वेळ येते तेव्हा तिथे गोंधळ किंवा गडबड नसावी. तुमची पकड फार ढिली किंवा फार घट्ट नसावी. ढिली पकड असुरक्षितता आणि संकोच दाखवते, तर खूप घट्ट पकड मालकी हक्क किंवा गरज दाखवते. पकड अशी असावी की तिला तुमच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी, पण तरीही ती सहज श्वास घेऊ शकेल आणि मोकळी राहील. ही पकड तुमच्या नेतृत्वाची आणि संरक्षणाची भावना दर्शवते. हाताच्या जागेचे महत्त्व इथे लक्षात घ्या. एक हात तिच्या वरच्या पाठीवर स्थिरपणे ठेवा आणि दुसरा हात तिच्या मध्यभागी ठेवा. मित्रांनो, तुमच्या हाताची जागा निश्चित व हलणारी नसावी. मित्रांनो, संयम तिला तुमचा आधार देणे, मर्यादा पाळण्याची वृत्ती दाखवते. विशिष्ट पकड तिच्या मज्जासंस्थेला सुरक्षित आणि आधारभूत स्थितीत आहे हे संदेश देते. यामुळे ती तुमच्यावर भावनिक विश्वास ठेवू लागते. मिठीच्या शेवटी तुम्हाला हा अविस्मरणीय भावनिक श्वास मागे सोडायचा असतो. मित्रांनो, सुरक्षितता आणि भावनिक स्थैर्य निर्माण केले तर मित्रांनो त्याचा शेवटही करायचा असतो. यावर सर्व काहीच अवलंबून असतं. आणि लोक मात्र काही इथे चूक करतात. ते मिठी संपवताना गडबड करतात, पटकन बाजूला होतात आणि लगेच बोलू लागतात, ज्यामुळे मिठीचा संपूर्ण भावनिक स्पष्ट अनुभव नष्ट होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.